शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षांमधील कथित गैरप्रकारांविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वर्धा जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। विद्यार्थ्यांची मन की बात करून विद्यार्थ्यांसोबत धोका करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिलाच पाहिजे। दादा भुसेने नीट आणि टीईटी या ज्या दोन महत्त्वाच्या परीक्षा होत्या, या परीक्षेच्या संदर्भामध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडलेला आहे आणि गरिबाच्या शिक्षणाची ऐशी करणारं हे जे सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये जंतर मंतर दिल्ली येथे जे वांगचूक यांनी आपलं आमरण उपोषण सुरू केलं, त्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवण्याकरता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। नीट पेपर फुटीमध्ये नीट पेपर फुटला आणि त्यामध्ये 22 युवकांनी आत्महत्या केली। तरी हे असंवैधानिक सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजूनही राजीनामा दिला नाही। त्या निषेधार्थ सोनू वांगचूक यांनी गेल्या 20 दिवसापासून उपोषण केलं आणि त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं। जो रोष जर पाहिला आपण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, त्याच्या समर्थनात आणि धर्मेंद्र प्रधान आणि राज्यात टीईटी घोटाळ्यामध्ये जे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे यांना तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, हे मागणीसाठी आज आम्ही इथे धरण्याचं आंदोलन आयोजन केलं आहे। सरकारचा इथे निषेध करतो। ये प्रधानमंत्री बोलते विद्यार्थी की बात करते, मन की बात करते हैं और ये इन्होंने परीक्षा का घोटाला, परीक्षा पेपर विकणं चालू केलेला आहे। जो आपल्या देशाचे विद्यार्थी आहे त्यांच्यासोबत ते बोलायला तयार नाही आहे। विदेशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट खातात, बाहेर विदेशांमधून जाऊन बयान देतात, पण हे मनमोहन सिंगाला मोनी बाबा म्हणत होते, पण ह्या त्या मनमोहन सिंहापेक्षा पण ह्या मोनी बाबा है। अरे मनमोहन सिंह थोड़ा बात करते थे लेकिन वो देश के हित में बात करते थे। ये तो एकदम गुमसुम इंसान है, ये पता नहीं। और आरएसएस जो बोलता है कि नेशन फर्स्ट है, अरे तुम्हारे लिए अगर नेशन फर्स्ट है तो विद्यार्थी ये देश का भविष्य है, आप उसके बारे में क्यों सामने आके बयान नहीं दे रहे हो? उसका तो राजीनामा मांग रहे, मोदी का थोड़ी राजीनामा मांग रहे। ये देशद्रोही सरकार है, विद्यार्थी विरोधी सरकार है। टीईटी घोटाळ्यामधले मुख्य आरोपी म्हणजे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा राजीनामा आम्हाला हवा आहे। या राजीनाम्यासाठी आम्ही इथे वर्धा येथे धरणे आंदोलन करत आहेत।